नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले मसाला टोकरीच्या मसालेदार विश्वात। तर आज मार्गशीर्षातला गुरुवार आहे, शेवटचा। तुम्ही सर्वांनी वैभव लक्ष्मीचे व्रत केलेच असेल, मी देखील केले। देवीला स्मरण करून आज आपण एक नवीन छान माझ्या मसाल्यात केलेली रेसिपी बघणार आहोत। आज आपण बघणार आहोत मसाला टोकरीचे 2 स्पेशल मसाले वापरून केलेली स्पेशल रेसिपी। पहिला मसाला आहे शाही गरम मसाला आणि हळदी बिर्याणी मसाला। हे 2 मसाले वापरून आज आपण खमंग कुमारदार पद्धतीने केलेला व्हेज पुलाव बघणार आहोत। तर यासाठी लागणारे साहित्य असे आहे। प्रथम फोडणीसाठी लागणार तमालपत्र, थोडी वेलची, लवंग आणि मिरी, बारीक चिरलेले आले, उभ्या चिरलेल्या 2 ते 4 मिरच्या, मीठ, हळद, थोडे दही लागणार आहे, कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि मिक्स व्हेजिटेबल्स घेतलेत, वाटाणा, गाजर, फ्लावर आणि फरसबी। तसंच थोडा 2 वाटी बासमती राईस बॉईल करून घेतलाय आणि तूप। आता आपण फोडणीसाठी तेल टाकून घेऊया आणि तेल गरम झाले की त्याच्यात इतर साहित्य आपल्याला घालायचे। अंदाजे 2 टेबलस्पून तेल घेतले आहे। आता आपले तेल छान गरम झाले, त्यात फोडणीचे साहित्य घालून घेऊया। बारीक चिरलेली वेलची, लवंग, मिरी आणि तमालपत्री। त्याच्यानंतर आपण त्यात घालणार आहोत बारीक चिरलेले आले, साधारण 1 चमचा। त्यानंतर लांबट मधून चूर दिलेल्या 3-4 मिरच्या। त्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा। आता हा कांदा छान गोल्डन कलर फ्राय करून घ्यायचा आणि नंतर आपण कांदा फ्राय झाल्यानंतर आपले मसाले आणि भाज्या घालून घेणार आहोत। आपला कांदा छान गोल्डन फ्राय झालाय, आपले मसाल्याचा खमंग सुगंध सुटलाय, दरवळतोय। आता आपण आपले इतर मसाले घालून घेऊया। हा सोपा झटपट पुलाव आहे, अगदी लवकर होतो। पूर्वतयारी असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। अर्धा चमचा हळद, हळद छान फ्राय करून घेऊया। आणि यात दही जाईल, साधारण 1 वाटी। आणि गव्हाचं जे पाणी असतं किंवा या भाज्यांचा दमटपणा, त्यातच या भाज्या वाफेवर शिजवायच्या। साधारण 1 मोठा बाउल एवढ्या मी भाज्या घेतल्यात आणि 2 बाउल शिजवलेला राईस आहे। याच्यासाठी लागणारे मीठ पण आपण आताच घालून घेणार आहोत। 1 चमचा मीठ, तर या भाज्या छानपैकी वाफेवर शिजल्या की त्यात तयार भात घालायचा आणि असा हा सोपा पुलाव 10 मिनिटात तयार होतो। पण त्याच्यात 2 मॅजिक मसाले घालायचे मसाला टोकरीचे, ते आपण आता घालणार आहोत। एक आहे मसाला टोकरीचा शाही गरम मसाला, हा 1 चमचा, एवढ्या प्रमाणाला 1 चमचा घालायचा। आणि मसाला टोकरीचा हळदी बिर्याणी मसाला। या मसाल्यामध्ये अख्खे खडे मसाले असतात, अशा प्रकारे लवंग, मिरी, तमालपत्री, वेलची असे अख्खे मसाले पण असतात आणि थोडे अर्धे मसाले कुटलेल्या स्वरूपात असतात। एकदम छान स्पेशल मसाला आहे, आपला शाही पुलाव होणार आहे। हे मसाले पण या भाज्यांबरोबर छान शिजवून घ्यायचे आणि मग सोपा झटपट पुलाव तयार करायचा। शिजलेला भात आणि खूप सारे तूप आणि मग खमंग पुलाव तयार 5 मिनिटात। तर आता आपण या भाज्या जरा वाफेवर शिजवून घेऊया। त्यासाठी मी झाकण ठेवते। आता आपलं भाज्या ऑलमोस्ट शिजल्या आहेत आणि त्या मसाल्यांचा सुगंध तर खूपच छान येतोय। तर आता आपण आपला बॉइल्ड राईस टाकू शकतो।
साधारण अंदाज 2 बाउल राईस आहे आणि हा राईस शिजवतानाच मी मीठ घातलंय, त्यामुळे वेगळं एक्स्ट्रा मीठ घालायची गरज नाही. आधी आपण भाज्यांचं मीठ घातलं आणि आता या राईस साठी मीठ घालून घेतलंय. हा आपला झटपट पुलाव एकदम चविष्ट लागणारे खमंग. त्याच्यात थोडी कोथिंबीर आणि घी ऍड करायचंय. आता आपण आपल्या पुलावामध्ये मनसोक्त घी घालून घेऊया. ऍक्च्युली कमी वापरायचंय घी, पण आपला पुलाव छान लागला पाहिजे म्हणून 2 चमचे भरून मी तूप टाकले. कारण जरासं एखाद दिवशी डाएट कॉन्शियस नाही राहायचं, थोडस जिभेचे चोचले फिरवायचे. याच्याबरोबर बुंदीचं रायता, टोमॅटो कोशिंबीर काही पण देऊ शकता. आपला पुलाव तयार झालेला आहे. फक्त कोथिंबीर टाकून आपण सर्व करू शकतो. आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया.